कंप्लीट 1.5 तास चालून आता मंदिर आम्हाला दिसतंय. तर नमस्कार सातारकर. यवतेश्वरमध्ये असलेलं महादेवाचं मंदिर तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण तिथून पुढे गेल्यानंतर 300 मीटर अंतरावर एक चापेश्वराचं मंदिर आहे. तर चला आज तुम्हाला तिकडे घेऊन जातो. तर येत आहे ना व, तर चला लवकर जा किती जाऊन दाखव. तर कासला जाताना डाव्या हाताला तुम्हाला बोर्ड दिसला असेल तर तो बोर्ड जातो चापेश्वर मंदिराकडे. थोडं गवत असल्यामुळे तिथे जरा रोडची जरा विकट परिस्थिती आहे, पण रोड हुडकत जावं लागतंय. आयला चुकलो वाटतंय आपण. कुठनं जायचं तुला काय वाटतंय? तिकडून पण रोड आहे, इथून पण रोड आहे. वाढलेल्या गवतामुळे तर आम्ही रस्ता चुकलोच होतो, पण एक आस होती की मंदिरापाशी आज पोचायचं आहे आपल्याला. देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं. 1.5 तास चालून आता मंदिर आम्हाला दिसतंय. आणि मंदिर दिसताच मनातून आवाज आला, भाई विषय 500 येऊ. आणि जंगलात असलेलं चापेश्वराचं मंदिर आणि आतलं वातावरण तुमच्या एसीच्या वाऱ्याला पण फिकं पाडेल. आणि हे मंदिरातलं असं वातावरण हे फक्त जंगलातल्या मंदिरातच भेटू शकतं आपल्याला. मंदिरात तेलाची बाटली आणि कापूस असल्यामुळं दिवा आम्हाला लगेच पेटवता आला. आणि अशा शांत वातावरणात मन लावून शांत ध्यान करून बसलेली जागा आयुष्यात कधी न विसरण्यासारखी. तर ह्या मंदिराकडे यायचा रस्ता खरं तर 15 मिनिटाचाच आहे. आणि ह्यो रस्ता आम्हाला जाताना नीट गावलाच. आणि ह्या रस्त्याला जाताना झाडांवरती सगळ्यांनी असे कापड बांधलेले आहेत, आणि ते कापड फॉलो करत यायचं. रस्त्यापासून फक्त 15 मिनिटाचं अंतर आहे. आपल्याला मागाशी इथनं असं सर्व वर जायचं होतं. आपण गेलतो या खांबापासून इथं आतमध्ये. इथं जाताना तुम्हाला खांब दिसेल, त्या खांबापासून काय इकडे सरळ जाऊ नका. इथनं असं सरळ रस्ता आहे वरती. वरती गेल्यानंतर झाडांना सगळे कपडे बांधले. तर व्हिडिओ आवडलाच तुमच्या भावाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. तर चला भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.